हाय, नीलम रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आपली आजची रेसिपी आहे थालीपीठ. थालीपीठसाठी मी घेतलेले आहे ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन पीठ, बाजरीचे पीठ आणि तांदळाचे पीठ. पीठसाठी लागणारे साहित्य: लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरच पावडर, हळद, जिरं, ओवा, मीठ आणि बारीक चिरलेला कांदा. चला तर आपण पेस्ट करून घेऊया. यामध्ये घेणार आहोत लसूण, हिरवी मिरची, ओवा, जिरं, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून हे आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर आपण हे पीठ मळून घेणार आहोत. चला तर आपण इकडे चवळीची उसळ करून घेणार आहोत. चवळीची उसळीसाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, जिरं, बारीक मीठ, लाल मिरची पावडर, मोहरी, लाल मिसळलेली चटणी आणि हळद. चला तर आपण कढई गरम केलेली आहे. 1-2 चमचे तेल घेणार आहोत. मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आपण चांगला मध्ये बारीक मीठ. कांदा लालसर असा भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि मिसळलेली 2 चमचे चटणी टाकून चांगले हे मसाला भाजून घेणार आहोत. चांगला आपला भाजून झालेला आहे. तर आता आपण ही चवळी शिजून घेतलेली आहे ती यामध्ये आपण आता ऍड करणार आहोत. यामध्ये आता आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत. आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे. चला तर आपण आता थालीपीठ करायला घेणार आहोत. असा छोटा गोळा करून आपण पातळ असे आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. तवा गरम झालेला आहे. त्यामध्ये आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत.